नमस्कार, मी इंदिरा तुम्हा सगळ्यांचं न्यूज अनकट एक्सप्लेन मध्ये खूप स्वागत करते। तुम्ही कधी विचार केला आहे का की एक साधा मातीचा ढिगारा ज्याला आपण वारुळ म्हणतो तो एखाद्या देवस्थानाचा आत्मा कसा बनू शकतो? कोकणची भूमी म्हणजे नुसते नारळ आणि हापूस आंबेच नाहीत तर गूढ आणि चमत्कारांनी भरलेली परशुरामाची भूमी आहे। याच भूमीत एका देवीने एका साधकाच्या भक्तीसाठी 6 मैलांचा प्रवास केला आणि चक्क ती वारुळातून प्रकट झाली। ही केवळ दंतकथाच नाही आहे हा, तर वेंगुर्ल्याच्या मातीत रुजलेला हा एक ज्वलंत इतिहास आहे। कोकणात काही मंदिरं अशी आहेत की मंदिराच्या आसपासच्या परिसरात नुसती वारुळं आढळतात, पण ती नुसती वारुळं नसून मंदिराचाच एक अविभाज्य भाग म्हणजे साक्षात देवी आहे। देवीचं वास्तव्य त्या वारुळात आहे। कोकणात वारुळ आणि सातेरी देवीस्थान असं समीकरण दिसून येतं। सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळं आढळतात। या वारुळ महिम्यावर एक टाकलेला हा प्रकाशझोत। काय आहेत ती वारुळं आणि मंदिराच्या आतमध्ये कशी आहेत? लोक त्या वारुळांची पूजा का करतात? आणि अशी 1-2 नाही तर तब्बल 79 मंदिरं सातेरी नावाने सिंधुदुर्गात आहेत। त्यातली वेंगुर्ले गावातील 2 प्रसिद्ध सातेरी देवीची मंदिरं। वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण गावची ग्रामदैवत म्हणजे श्री देवी सातेरी, जिला शांतादुर्गा असं म्हणतात। देवी सातेरी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळं आढळतात। सातेरी हा शब्द कन्नड म्हणजे सप्ततेरी शब्दावरून तयार झालाय। याचा अर्थ सप्त म्हणजे 7 आणि तेरी म्हणजे थर। असं म्हणतात की वारुळाला पण 7 थर असतात। सिंधुदुर्गात सातेरी देवीची एकूण 79 मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात। ही शांतादुर्गा देवी वारुळातूनच प्रकट झाली आहे असं जाणकार सांगतात। या वारुळाच्या बाजूला देवीची मातीची मूर्ती असून त्यावर कोणताही परिणाम होत नाही। देवीच्या मूर्तीची पाणी आणि अन्य कारणाने झीज झाल्यास वारुळाचीच माती दुधात कालवून लावली जाते। देवीचा गाभारा हा लाकडी असून वारुळ त्याला टेकलेला आहे। तसंच देवीच्या मागे आरसा पाहायला मिळतो। त्याचं पण कारण आहे। त्याचं कारण असं की आपल्याला दिसणाऱ्या देवीच्या चेहऱ्याच्या मागे देवीचा पुढचा भाग हा आपण आरशात बघू शकतो। वारुळातील माती हे ग्रामस्थ औषधांप्रमाणे उपयुक्त मानतात। याचा वापर करून बरेच आजार दूर होतात अशी तिथल्या लोकांची श्रद्धा आहे। दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी इथे मोठी यात्रा भरते। सिंधुदुर्गातील 79 सातेरी मंदिरांपैकीच हे एक मंदिर। त्यानंतर वेंगुर्ले गावातीलच दुसरी सातेरी देवीची कथा ही तितकीच प्रसिद्ध आहे बरं का। ही देवी आपल्या भक्तांसाठी 6 मैल अंतरावरून येऊन या गावात प्रकटली आहे। वेंगुर्ले हे नाव गावाला कसं पडलं त्याची ही एक कथा प्रसिद्ध आहे आणि त्या कथेचा संबंध देवी सातेरीशी आहे। ही देवी मूळ वेंगुर्लेवरून 6 मैल अंतरावर असलेल्या अनसूर गाव आहे। त्या काळातील परब कुटुंबातील एक पुरुष नित्यनेमाने वेंगुर्लेहून 6 मैल चालत अनसूर येथील देवीची पूजा अर्चा करीत असे। त्या काळी वेंगुर्ले हे शहर अस्तित्वात नव्हतं। पुढे वृद्धपकाळाने त्याला चालत जाणं अशक्य होऊ लागल्याने त्यांनी देवीला मनोभावे आपली व्यथा सांगितली। एके दिवशी देवीने प्रसन्न होऊन त्याला दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझी गाय ज्या ठिकाणी पान्हा सोडेल त्या ठिकाणी मी आहे। त्याचप्रमाणे शोध घेतल्यानंतर गायीने पान्हा सोडलेल्या पाषाणावर मातीचं वारुळ झरझर वाढू लागलं। हे पाहून त्याने आनंदाने वारुळास मिठी मारली आणि सांगितलं, आई तू आता इथेच राहा। त्याबरोबर वारुळाची मिठी थांबली। मिठी म्हणजेच वेग हा शब्द त्या काळी प्रसिद्ध होता। वारुळे वेग मारून उरले त्यावरूनच वेंगुर्ले असं नाव झालं। मंडळी, सातेरीचं मंदिर म्हटलं की वारुळ हे असतंच, पण ही मूर्तीच या वारुळातून प्रकट झाली आहे। कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातील काही भाविक मोठ्या संख्येने या देवीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे आणि बोललेले नवस ही देवी नक्कीच पूर्ण करते। अशा आदिशक्तीस माझं शतशः नमन। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट एक्सप्लेन।